आपण मुलांनो बघत आहे सिमिलर ट्रायंगलचं पेज नंबर 21, 22 तिथलं प्रॅक्टिस सेट 1.3. याच्या पूर्वीचे जे आहेत 1 to 7 एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत आणि आता आपण 8 आणि 9 हे शेवटचे 2 एक्झाम्पल्स आपण पाहणार आहे. काय प्रश्न आहे ते पहिला बघू, पहिला अंडरस्टँड करू. व्हॉट इज गिवन this is AP divided by CP. AP divided by CP is equal to BP divided by DP. म्हणजे मी इथं असं करतो, याला एक लाईन मारतो, याला एक लाईन मारतो आणि याला 2 लाईन मारतो, याला 2 लाईन्स मारतो. करेक्ट? म्हणजे या लाईनचं प्रपोर्शन आणि या लाईनचं प्रपोर्शन काय झालेलं आहे, इक्वल दिलेलं आहे. आणि काय विचारलंय, प्रूव्ह ट्रायंगल ABP. ट्रायंगल ABP म्हणजे कोणता, हा ABP अशी लाईन मारतो, ABP इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल CDP. CDP म्हणजे कोणता ट्रायंगल, हा ट्रायंगल CDP ट्रायंगल. करेक्ट? हे 2 ट्रायंगल आपल्याला काय करायचे आहेत, कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. एकदम सिंपल आहे. जर 2 ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील किंवा असं जे असतील तर त्याला आयदर अँगल म्हणजे ए टेस्ट पास व्हायला पाहिजे किंवा साइड अँगल साइड SAS टेस्ट पास व्हायला पाहिजे, और आयदर साइड म्हणजे SSS म्हणजे तिन्ही साइडचे रेशो जे आहेत ते करस्पॉन्डिंग रेशो इक्वल असायला पाहिजेत. देन वी कॅन से बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल्स. आता या ठिकाणी काय काय दिलं बघा, हे AP अपॉन CP दिलेलंच आहे. म्हणजे या दोघांचा रेशो इक्वल दिलेला आहे. याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ ट्रायंगल ABP मध्ये AP च्या करस्पॉन्डिंग ट्रायंगल CDP मध्ये कोणता लाईन आहे, तर CP आहे. AP अपॉन CP म्हणजे AP च्या करस्पॉन्डिंग CP आहे. त्यानंतर BP च्या करस्पॉन्डिंग DP आहे. सो वी कॅन राईट डाऊन हिअर, सी AP is similar to side AP, segment AP is similar to CP, right? And BP is similar to DP. This is what is given. Right? म्हणजे ह्या 2 साइड्स काय झाल्या, 2 साइड्स प्रपोर्शनेट झाल्या, म्हणजे साइड 2 साइड झाल्या. आता आपल्याला जर 2 साइडचा रेशो सेम असेल आणि आपल्याला जर 2 ट्रायंगल जर सिमिलर दाखवायचे असतील तर आयदर तिसरी साइडची पण प्रपोर्शन सेम पाहिजे, म्हणजे SSS होईल, किंवा 2 साइडच्या मधला इन्क्लुडेड अँगल दोघांचा काय पाहिजे, कॉन्ग्रुएंट पाहिजे. देन ओनली वी कॅन अप्लाय SAS. SAS म्हणजे 2 साइडच्या मधला अँगल. आता ही साइड याला सिमिलर आहे, ही साइड याला सिमिलर आहे. या दोघांच्या मधला अँगल कोणता आहे, तर हा अँगल आहे. तर या अँगलला याचा करस्पॉन्डिंग अँगल झाला हा, या 2 साइडच्या मधला अँगल आहे. हे 2 अँगल एक आहेत का, येस, दे आर कॉन्ग्रुएंट बिकॉज दे आर अपोजिट अँगल्स. सो वी कॅन राईट डाऊन अँगल, आता आपण घेऊ APB is congruent with angle APB, similarly CPD. So it is going to be angle CPD. Why they are congruent? They are congruent because they are opposite angles. सो या ठिकाणी 2 साइड्स आहेत आणि हा अँगल आहे. सो नॅचरली बाय SAS टेस्ट हे 2 ट्रायंगल काय आहेत, एकमेकाला सिमिलर ट्रायंगल आहेत. सो आय कॅन राईट डाऊन ट्रायंगल APB is similar to CPD.
दिस इज व्हॉट वी कॅन राईट डाऊन. पहिला एपी, एपीच्या करस्पॉन्डिंग सीपी, एपीच्या करस्पॉन्डिंग सीपी. त्यानंतर पीबी, पीबीच्या करस्पॉन्डिंग पीडी, पीडी. आणि अँगल ए ला सी, पी ला पी, बी ला बी, बी ला डी, बी ला डी. सो दीज आर द सिमिलर ट्रायंगल्स. पण प्रश्न काय विचारलाय बघा, प्रश्न विचारलाय एबीपी विचारलाय. प्रश्नामध्ये थोडासा फरक केला बघा, एबीपी. We have to prove that triangle ABP is similar to triangle CDP. हे विचारलेलं नाही आपल्याला, but this is true. मग काय करणार? So if this triangle is, if these two triangles are similar triangles, तर naturally third side पण जी आहे, third side म्हणजे आपण काय म्हणू शकतो, AP upon CP is equal to BP upon DP. So BP upon DP. Similarly, AB upon CD. AB upon CD. So with this one we'll get first angle, हा angle common असल्यानंतर हा angle B is congruent with angle D. Angle B is congruent with angle D, and angle C is congruent with angle A. So angle A is congruent with angle C. हे दोन तरी झाल्या, कारण हे दोन ट्रायंगल बघा, A ला C, P ला P कॉमन आहे दोघांचे, P अपोजिट आहेत, आणि B ला D. So this is anyway we can say because both the triangles are similar triangles. Now याचा अर्थ काय होतोय? याचाच अर्थ असा होतोय की AB अपॉन CD पण असणार की नाही, AD अपॉन CD ऑल्सो विल बी इक्वल AP अपॉन CP, AP अपॉन CP, AP अपॉन CP is equal to PB अपॉन PD is equal to AB अपॉन CD, AB अपॉन CD. आता या ट्रायंगल मध्ये बघू आता whether that condition is fulfilled. So angle A is equal to angle C, congruent आहे का? आहे. Angle B is congruent with D, angle B is congruent with D is there. P ला P आहे. So naturally काय आहे, तुम्ही याला angle APB congruent with angle CPD म्हणा, right? Or we can write down, right? By correspondence. मी म्हणतो APB is similar to CPD, पण मी असंही म्हणू शकतो ना, APB म्हणायच्या ऐवजी मी इथं लिहिलं बघा, ABP म्हणतो, राईट? बाय करस्पॉन्डन्स. आता मी ट्रायंगल तर दोन्ही तेच आहेत, बाय करस्पॉन्डन्स मी काय म्हणू शकतो, AB is similar to CD, and triangle ABP. आता AB च्या करस्पॉन्डिंग CD, BP, B to P म्हणजे D to P. So D to P. म्हणजे APB घ्यायच्या ऐवजी मी ABP घेतला, तर सिमिलरली मी तर CDP घ्यायला पाहिजे फॉर करस्पॉन्डन्स. अरे कुछ ध्यान में आ रहा नहीं आ रहा है? ऍक्च्युली दोन्ही एकच आहेत, फक्त म्हणताना मी APB च्या ऐवजी मी ABP म्हटला, तर इथं मी CDP म्हणायला पाहिजे, सिक्वेन्स बदलला पाहिजे माझा. अरे हो की नाही? जर मी सिक्वेन्स बदलला तर सिमिलरिटी बदलणार आहे का? नाही, सिमिलरिटी विल बी द सेम. सो एवढाच ह्याच्यामधला एक ट्विस्ट आहे. फाईन, आय होप यू अंडरस्टँड. Now we'll go to 9th question. Let us understand the question. There is a triangle ABC.
and one line is drawn from A on BC which intersects at point D such that angle D is equal to angle A. इथे दिले angle BAC, angle BAC, BAC म्हणजे हा पूर्ण अँगल इज इक्वल टू अँगल ADC म्हणजे हा अँगल, हा आणि हा अँगल एक आहे. आणि विचारले काय प्रूव्ह CA चा स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD, हे प्रूव्ह करायचं आहे. तर नॅचरली आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल प्रूव्ह करायला पाहिजे. आता दोन ट्रायंगल सिमिलर कोणते घेणार, ज्याच्यामध्ये CB आहे, BC पण आहे आणि CD पण आहे. एका ट्रायंगल मध्ये BC आहे, एका ट्रायंगल मध्ये CD आहे. हा अँगल कॉमन आहे, म्हणजे आपल्याला हा एक ट्रायंगल घ्यायला पाहिजे आणि हा पूर्ण मोठा एक ट्रायंगल घ्यायला पाहिजे. अरे हो की नाही, अरे चमका की नाही चमका, कारण हा अँगल A इज इक्वल टू अँगल D आहे, म्हणजे हा पूर्ण अँगल आणि हा अँगल. तर आपल्याला दोन ट्रायंगल असे घ्यायला पाहिजे ज्या ट्रायंगल मध्ये हा अँगल आहे आणि हा अँगल आहे, म्हणजे आपल्याला दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायला पाहिजेत. तर पहिला आपण बघू आता D आणि A अँगल, राईट. सो वी कॅन राईट डाऊन अँगल BAC is congruent with angle ADC. This is what? This is given. This is a given. So इथे येतो मी given. हा एक झाला. आता एक ट्रायंगल झाला. आता बघा, आता याच्यापूर्वी आपण एक मिनिट थोडं मी तिथं वरती लिहितो, जरा थोडस रब करतो. I'll take two triangles BAC. I'll write down in triangle BAC and triangle या BAC ट्रायंगल आणि हा ADC ट्रायंगल मी घेतो. इन ट्रायंगल ADC हे दोन ट्रायंगल घेतले मी, म्हणजे कोणते ट्रायंगल घेतले बघा, हा मोठा ट्रायंगल BAC आणि हा ADC हे दोन ट्रायंगल घेतले. इन दिस ट्रायंगल, राईट, I can write down angle BAC is congruent with angle ADC. What is the support for this? This is a given, okay? This is a given. Now, BAC मध्ये हा C पण आहे, अँगल C आहे की नाही, ACD अँगल आहे आणि ADC मध्ये पण हा C अँगल आहे. So angle C is common, so we can write down here. So angle C is common, right? म्हणजे अँगल C जो आहे, हा जो आहे, हा दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन आहे आणि अँगल D आणि अँगल मोठा अँगल A दोन्ही काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. सो नॅचरली जर दोन ट्रायंगलचे दोन अँगल जर इक्वल असतील, कॉन्ग्रुएंट असतील, तर वी कॅन से बोथ द ट्रायंगल्स आर similar. Hence, by AA test, both the triangles are similar. मी तर ट्रायंगलचं नाव लिहिलेलं नाही आहे, कारण का तर आपल्याला आता करस्पॉन्डन्स बघायचं आहे, म्हणजे हे जे वरती लिहिले त्या सिक्वेन्समध्ये बरोबर आहे का हे बघायचं आहे. म्हणून मी इथं ट्रायंगलचं नाव टाकलेलं नाही आहे. तर इथं मी चिन्ह काढतो, हे साप काढला, राईट. हा BAC मध्ये A, समजा मी आपल्याला तीन अँगल आहेत, A च्या बरोबर कुठला अँगल आहे तर D आहे, राईट. त्यानंतर C हा इथे पण आहे, इथे पण आहे, म्हणजे हा शेवटचा C आला आणि हा पण शेवटचा C आला. आता ह्याचा सुरुवातीचा अँगल काय असणार आहे B, देयर इज नो वे, आणि ह्याला आधी कुठला असणार आहे A दिस. सो दिस इज हाऊ. म्हणजे मी काय केलं, हे इथं लिहिलेलं बरोबर आहे, खरे बाय लकीली बरोबर आलेलं आहे.
आपल्याला कळायला पाहिजे की हा अँगल जर हा असेल आणि हा अँगल जर दोघांना कॉमन असेल तर कुठली साईड कुठल्याला मॅच होते हे महत्वाचं आहे. डी समोरची साईड, अँगल डी समोरची साईड AC म्हणजे हे अँगल ए समोरची साईड BC, हे कळायला पाहिजे. हे कळायला पाहिजे. अँगल C समोरची साईड ABC मध्ये AB येणार आणि ADC मध्ये AD येणार, हे आपल्याला कळायला पाहिजे. त्यामुळे डी समोरची साईड आणि ए समोरची साईड हे दोघांचं कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे. बघूया आपण. AC आणि BC बघा, AC सॉरी दिस इज AC आणि या अँगल समोरची आणि या ए समोरची BC बघूया आपण, करून बघूया आता. सो नाव विल डू द रेशोज नाव. आता याचे रेशोज घेऊ आपण. सो since the triangle are same, we know BA upon AD, BA च्या करस्पॉन्डिंग AB च्या करस्पॉन्डिंग कुठली आली AD इज इक्वल टू AC अपॉन AC च्या करस्पॉन्डिंग DC च्या जी मी CD देतो CD, AC च्या करस्पॉन्डिंग CD दुसऱ्या ट्रायंगल मधला, राईट. आणि दॅट इज इक्वल टू हे BC च्या ऐवजी मी देतो CB divided by AC. Since both the triangles are similar, I can write down this equation that ratios of their corresponding sides must be equal. तर BA upon AD or AB upon AD, I'll write down simple like this way. AB upon AD is equal to AC upon CD is equal to BC upon AC or CB upon AC. अरे चमका की नाही चमका, हे कळायला पाहिजे. कोणता करस्पॉन्डन्स कोणत्या साईड बरोबर आहे, कोणता करस्पॉन्डन्स कोणत्या साईड बरोबर आहे हे कळायलाच पाहिजे. आता आपण या ठिकाणी जरा थोडं क्लोजली बघितलं, इथे AC आहे, इथे AC आहे, CB आहे, CD आहे आणि आपल्याला काय विचारलंय बघा, AC म्हणजे C ना, AC म्हणजे C आहे ना, हा इकडे घेऊ आपण. सो आय विल टेक इट हिअर. सो AC च्या ऐवजी मी तर खोडतो इथं, आय विल राईट डाऊन हिअर, नॉट लाईक दिस वे बट आय विल राईट डाऊन द वे इट इज रिटन हिअर. CA घेतो. सो CAच इथं पण CA, ओके C. सो इथून इथं CA घेतला तर it implies that CA into CA is equal to CB into CD and CA into CA is nothing but CA square is equal to CB into CD and this is proved. This is proved. काय केलं पहिला आपण, दोन ट्रायंगल पहिला सिमिलर दाखवले, याचा अर्थ त्यांची रेशियोज मस्ट बी, करस्पॉन्डिंग साइडची रेशियोज मस्ट बी इक्वल अँड फ्रॉम दॅट वी गॉट दिस आन्सर. सो दिस इज हाऊ यू हॅव टू सॉल्व दिस क्वेश्चन. दोन ट्रायंगल आपल्याला काय दाखवायचे आहेत, सिमिलर दाखवायचे आहेत आणि सिमिलर दाखवले की देअर रेशियोज मस्ट बी सेम ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स अँड बेस्ड ऑन दॅट वी प्रूव्ड दिस. सो दिस इज द एंड ऑफ द सेट 1.3 and next lecture will go for the last subtopic, theorem of areas of similar triangle. Theorem of areas of similar triangles. तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर पसंत पडत असतील तर प्लीज सबस्क्राईब. खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जे काय वाटतंय ते तिथं लिहा. राईट युअर क्वेरीज, तुमची काही सजेशन सांगा अँड इन्फॉर्म टू युअर फ्रेंड्स सो दॅट many of your friends, families and everyone त्यांना या माझ्या फ्री व्हिडिओचा फायदा होईल. थँक्यू.